हाँ, पवार साहेब, शरद पवार साहेब की जय हो. पवार साहेब, आपलं जे विधान आता ऐकलं आम्ही 160 आमदारांच्या 2 लोक आले होते आपल्याकडे 160 निवडून देतो म्हणे. त्याच्यानंतर आपण राहुल गांधीकडे घेऊन गेलो. हे काय साहेब, त्याला का पकडून दिलं नाही तुम्ही? असे लोक लोफर लोकांना तर कोणी बी विकत घेऊ शकते. 160 पैशासाठी कोणी बी दिलं, बीजेपी वाल्याने दिले असते का? बीजेपी वाल्याने आपल्याकडे तर नाही पाठवलं. ते बी शहनशाह केली पाहिजे, पकडून दिलं असतं. त्यांची नार्कोटेक झाली असती. कुठून आले, का आले? हे आज राहुल गांधी बाबाची बोंबलून राहिले, चोरी झाली, मतांची चोरी, अमका ढमका. हे काय साहेब? जेव्हा आम्ही बूथ कमिटीवर बसतो ना साहेब, तेव्हा आम्हाला दिसते त्याच्यामध्ये बूथ डबल नाव राहते. का की हे अधिकारी लोक काटतच नाही नाव, टच करत नाही. आणि आम्ही जेव्हा आतमध्ये राहतो मतदानामध्ये, तर आम्हाला माहित असते की साला हे कुठचा माणूस आहे ना, हे कुठचा आहे की कुठचा नाही आहे, सर्व माहित असतं. तिथे का लोकल कार्यकर्त्यांना ज्यांच्याकडे पन्ना प्रमुख राहते, बूथ प्रमुख राहते, आतमध्ये बसते 5-5, 6-6 पार्टीचे लोक बसते साहेब. एक वोट बी जास्त गडबड झाला ना ते बोंबलते साहेब. असं होत नाही. ते डबल नाव आले असेल, ट्रिपल आले असेल, पण ते जेव्हा आतमध्ये मतदान होते ना, तेव्हा मतदानमध्ये प्रत्येक माणूस पाहते साहेब. आता आम्ही तर बाळ आहे तुमचे, तुमच्याकडून राजकारण शिकलो आम्ही. आता तुम्ही इतक्या महिन्यानंतर बोलत आहे, साप पकडून दिला पाहिजे होता, पोलीसकडे दिला असता. त्यांची लोक नार्कोटेक झाली असती. कुठून आले, काय आले, कशाकडे तुमच्याकडे आले? हे कसं आहे, असे विधान या वयात शोभत नाही साहेब. 9 महिन्यानंतर आपण म्हणत आहे. पहिलेच म्हटलं असतं तर विधानसभामध्ये आज फरक आला असता. काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली असती, तर आज लोक बसले असते, आपले लोक सत्तामध्ये बसले असते, बहुजन समाजाचे लोक बसले असते, यांची सत्ता आली नसती. असा वयामध्ये असं बोलायचं असं बरोबर वाटत नाही. आता पण वेळ गेली नाही तर शोधा त्याला, पोलिसला सांगा, कोणाला FIR करायला लावा. ठीक आहे, तुम्ही विसरले असेल, आता वयाप्रमाणे विसरते माणूस, द्या ना. आता पण वेळ गेली नाही ना साहेब. दूध का दूध, पाणी का पाणी करत असं कसं होते? आम्ही मतदान मारायला जातो ना, कोणी आमचं मतदान हायजॅक करणार, की काय अर्थ राहणार? बोगस मतदान कसं असते, लोक इकडचे तिकडे करत राहते. या गावाचं ते प्रत्येक पार्टी करते, काँग्रेसवाले करते, राष्ट्रवादीत करते, आम्ही सर्व लोक करते. काय नवीन नाही. पण जे आतमध्ये बसून असते ना, ते बिलकुल चौकस असते आतमध्ये बसलेले. अरे असं प्रत्येक पार्टीचा माणूस राहते ना साहेब तिथे. असं का बोलते तुम्ही? राहुल बाबाला काय माहित आहे? ठीक असेल ते एवढे मोठे खासदार, पण ते प्रत्यक्ष ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये एक एक मतासाठी आम्ही भांडतो. म्हणलं साहेब, एक एक मतासाठी कुठून आला, हे बाद झाला, मयत झाला, त्या गावात राहत नाही, तर आम्ही त्या गावातून आणतो त्याला मतदान करायला, की चल बाबा मतदान कर. हा पोलिंग एजंटची चूक असते तिथे. का जेव्हा आपली यादी प्रसिद्ध होते तेव्हा का पाहत नाही साहेब? मय्यती नाव ते आता लिस्ट मध्ये असते, कोणी कापाला जात नाही. गाव सोडला, दुसरंच गाव गेलं, तिथे मतदान करते. तर आम्ही त्याला आणतो धरून, चल रे बाबा, चल रे करून टाक. कारण की गावात लेबर राहते, पुष्कळ गरीब लोक राहते, कोणी नोकरी निमित्तानं जाते, त्यांची हेरफेर होत राहते. असं काय झान दिली ना फान दिली? कोणच्या बाबाचा राज आहे का? संविधानाचा राज आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा राज आहे. अरे प्रत्येक गल्ली बारचे 15-16 वर्षाचा मुलगा तिथे बसते आणि बघ, हे काका रे बोट बाहेर का, चल तू चल अंदर करा. पोलीस तर सांगते साहेब याला अंदर करा. फोटो आयडेंटिटी राहते. असं नाही होत साहेब. एवढा सोपा नाही राहिला आजकाल मॅन्युप्युलेट करणं. जसं आपलं वाटते स्क्रीन मध्ये दाखवलं. हा, मतदान जास्त असेल, असू शकते. बाहेरचे लोक, इकडचे लोक, तिकडचे लोक, हौसा गौसा, जसं निवडणुकी असते प्रत्येक पार्टीचे लोक म्हणते मतदान वाढवा, मतदान वाढवा, कार्यकर्त्यांच्या मागे लागते. हा, कोण किती वाढवलं रे साहेब? मी 100 वाढवलं. चांगला गोष्ट, बसा बसा. असे ते नेत्या लोकांना खुश करण्याकरिता करते साहेब. असं काहीच नाही साहेब. जरी 2 लोक तुमच्याकडे आले असेल, पकडा त्यांना, शोधा, पोलिसला सांगा आणि जनतेला सांगा की असे लोक आपल्या देशामध्ये आहे, त्याला हे करून टाकू साहेब त्याला. तर निवडणुकीमध्ये कोणाचा विश्वास राहणार नाही साहेब. जय हिंद, जय भारत, जय भवानी, जय शिवाजी, जय भीम.